महाविकास आघाडीचा उद्याचा बंद म्हणजे केवळ राजकारण नाहीये, ते राजकारण आहेच, पण या निमित्ताने समोर असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचं मोठं कारस्थान आहे. गेल्या 15 दिवसातल्या सगळ्या घटना आठवून पहा. 15 दिवसापूर्वी शरद पवार मुंबईत म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो का ही भीती वाटते. आणि त्यानंतर गेल्या 15 दिवसात ज्या घटनांचा उल्लेख करतोय मी, तुम्ही ही जंत्री आठवून पहा, आपल्याला सूत्र लक्षात येईल की एकामागोमाग एक घटना कशा घडत आहेत. बदलापूरची घटना दुर्दैवीच आहे. त्या घटनेत जो कोणी आहे तर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याबद्दल कुणाचंच दुमत नाही, किंबहुना सरकारने तशी तातडीने पावलं उचलली. पण या घटनेचं राजकारण करून महाराष्ट्रात बंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. मला उद्धव ठाकरे काल फार काळजीपूर्वक आणि संवेदनशीलतेबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारायचा आहे. उद्धव ठाकरे, आपण मुख्यमंत्री होतात. 2019 ते 21 आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रातून तब्बल 1 लाख महिला बेपत्ता झाल्यात. कुठे गेली तुमची संवेदनशीलता? त्यावेळी तुम्ही कधी घराच्या बाहेर सुद्धा पडला नाही. तुम्ही मातोश्री कधी सोडलं नाही. मुख्यमंत्री घरात आणि त्यावेळचे गृहमंत्री खंडणीत मग्न. अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं. तुम्ही महिला संवेदनशीलतेच्या गप्पा मारताय, हा ढोंगीपणा आहे. त्यावेळी सुप्रिया सुळेंना जेव्हा 1 लाख महिला गायब झाल्या, त्यावेळी सुप्रिया सुळेंना असं वाटलं नाही की माझं संरक्षण काढून या महिलांना शोधण्यासाठी ते वापरा, म्हणजे त्याचा उपयोग होईल. आत्ता मात्र त्यांना सुचलं, यालाच दुटप्पीपणा म्हणतात. संजय राऊत, आदित्य ठाकरे यांना त्या 1 लाख महिला बेपत्ता झाल्या ह्याच्याबद्दल बोलावंसं वाटलं नाही. आज मात्र गृह खात्यावरती तावातवाने हे बोलत सुटले. नाना पटोले, त्यावेळी आंदोलन करावंसं वाटलं नाही. त्यावेळी काही कोणाला पत्रकार परिषद घ्यायला लावावीशी वाटली नाही. त्यावेळी सरकारवर टीका करावीशी वाटली नाही. कारण 1 लाख महिला तुमच्या सरकारच्या कार्यकाळात गायब झाल्या होत्या. एक चकार शब्द तुम्ही बोलायला तयार नाही. मी म्हणालोय की जंत्री गेल्या 15 दिवसातली तीच एक घटना नाही आहे, उद्याचा बंदच नाही आहे. MPSC मुलांचा प्रश्न सुटला, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, पण तरी काही निमित्ताने ते आंदोलन कसं सुरू राहता येईल यासाठी प्रयत्न केला जातोय. तरुणांची माथी वडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक चांगल्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून घडत आहेत. लाडली बहीणच्या योजनेने महिलांवर एक नवा उत्साह आणलेला आहे आणि नेमका तोच बघवत नसल्यामुळे मग नाशिकमध्ये हिंदूंच्या मोर्चावर दगडफेक केली जाते. एका त्या व्यक्तीला महाराजांवरती FIR दाखल केला जातो. अनेक ठिकाणी समाजामध्ये वातावरण गढूळ होईल यासाठी प्रयत्न केला जातो. आणि म्हणून हा बंद उद्याचा महाविकास आघाडीचा बंद हा बंद नाही, तर महाराष्ट्रात अराजकता निर्माण करायची आणि पुन्हा एकदा काही सत्तेचं वातावरण आपल्याला मिळवता येतं का यासाठी जमीन भुसभुशीत करण्याचा प्रयत्न आहे. पण जनता हे स्वीकारणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण करताय, जनता ते उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.